यहेजकेल अध्याय 35। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, मानवपुत्रा, सेईर डोंगराकडे आपले तोंड कर व त्याविरुद्ध संदेश दे. त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पहा, मी तुझ्या विरुद्ध आहे. मी आपला हात तुझवर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन. मी तुझी नगरे ओस करीन व तू उजाड होशील. तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे. तू कायमचे वैर धरिलेस आणि इस्रायल लोकांवर संकट आले तेव्हा त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा त्यास तरवारीच्या धारेच्या हवाली केले. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुझ्या रक्तपाताची तयारी करीन व रक्तपात तुझा पिच्छा पुरवील. तू रक्तपाताविषयी नापसंती दाखविली नाही, म्हणून रक्तपात तुझ्या पाठीस लागेल. मी सेईर डोंगर उद्ध्वस्त व वैराण करीन. त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांचा उच्छेद करीन. त्याच्या वधिलेल्या लोकांनी मी त्याचे डोंगर व्यापून टाकीन. तुझ्या टेकड्यांवर, तुझ्या खोऱ्यात व तुझ्या नाल्यात तरवारीने वधिलेले पडतील. मी तुला कायमचे उद्ध्वस्त करीन. तुझी नगरे पुन्हा वसावयाची नाहीत. तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत. आपण त्यांचा ताबा घेऊ, असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू जो द्वेष दाखविला, तू त्यांचा द्वेष करून जो हेवा प्रगट केला, तदनुसार मी तुझ्याबरोबर वागेन. मी न्याय करून तुला शासन करीन, तेव्हा मी त्यास प्रगट होईन. तू इस्रायलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की ते उद्ध्वस्त झाले आहेत. ते आम्हास भक्षावयासाठी दिले आहेत. हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे, हे तुला कळेल. या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने मजविरुद्ध आपली थोरवी मिरवली, मजविरुद्ध हवे तितके बोलला, ते मी ऐकले आहे. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, सर्व पृथ्वी आनंद करीत असता मी तुला उजाड करीन. इस्रायल घराण्याचे वतन उद्ध्वस्त झाले तेव्हा तुला हर्ष वाटला, म्हणून मी तुझेही तसेच करीन. हे सेईर डोंगरा, तू वैराण होशील. एकंदर सारा अदोम ओसाड होईल. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.